आंदोलनानंतर अखेर महापुरुषांच्या नावाला अधिकृत मान्यता। मिरज पंचायत समितीच्या इमारतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव। 21 ऑगस्टला नामकरण सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क। फलक हटवल्याने सुरू झालेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव अधिकृतपणे देण्यात आले आहे। या दोन्ही महापुरुषांच्या नामकरणाचा सोहळा 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे। आमदार, खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना निमंत्रित करून हा कार्यक्रम सर्वसमावेशक करण्याचा निर्णय आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला। मिरज पंचायत समितीच्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज आणि प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणारे फलक लावण्यात आले होते। मात्र हे फलक प्रशासनाने हटवल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। फलक पूर्ववत लावण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले होते। या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली। दोन्ही महापुरुषांच्या नावाने पंचायत समितीच्या विशेष सभेत अधिकृत ठराव घेऊन नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार विशेष सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले। नामकरण सोहळ्याच्या नियोजनासाठी बाजार समितीच्या शेतकरी भवन येथे बैठक घेण्यात आली। माजी नगरसेवक सचिन सावंत, बैलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, विश्वास खांडेकर, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, युवा नेते आकाश कांबळे, रोहित शिवचरण, प्रमोद इनामदार, अरविंद कुरणे, सागर आवळे, जयंत मगरे, धनराज कांबळे, परशुराम बनसोडे, सतीश गस्ते यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीत सचिन कांबळे, सचिन सावंत, प्रमोद इनामदार, विश्वास खांडेकर, माजी सभापती तन्वी कमलेकर, जितेंद्र कोलप, बाबासाहेब कांबळे, विजय पाटील, सुरेश कोळेकर, सुशांत घोरपडे आदींनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सूचना मांडल्या। चर्चेनंतर माजी नगरसेवक सचिन सावंत यांनी 21 ऑगस्ट रोजी नामकरण सोहळा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले। पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेल्या नामकरणाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या हस्ते करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे। मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव सभागृहाला व प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत सर्वानुमते जो ठराव झाला आणि त्या ठरावाच्या नंतर तो ठराव मिरज पंचायत समितीच्या प्रशासनाने जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविल्यानंतर नामकरणाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या येऊन तो कार्यक्रम यशस्वीरित्या कशा पद्धतीने करावायचा आहे व कुठल्या तारखेला करायचं आहे त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीचं नियोजन आणि नियोजन करत असताना मिरज तालुक्यातील सर्व पक्षीय म्हणजे जे काही विद्यमान आमदार असतील, खासदार असतील, विविध पक्षांचे नेते मंडळी असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, सभापती, उपसभापती तसेच सर्व पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांना सर्वांना सोबत घेऊन व सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत सर्वांना एकत्रित घेऊन हा कार्यक्रम मिरज पंचायत समितीच्या सभागृहाला आणि प्रशासकीय इमारतीला जो नामकरणाचा कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिनदादा सावंत यांनी सर्व आता जी बैठक आतमध्ये पार पडली त्या बैठकीमध्ये सर्वांना सांगितलं की पुढच्या शुक्रवारी 21 तारखेला तो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करायचा आहे आणि त्या कार्यक्रमाला मिरज तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या ताकदीनं या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आव्हान आदरणीय सचिनदादा सावंत आणि सर्व आंबेडकरवादी कार्यकर्ते यांनी केलेलं आहे। आज जी बैठक झालेली आहे सर्व पक्षीय आणि सर्व धर्माचे आणि सर्व पक्षीय बैठक आज झालेली आहे आणि या बैठकीत असा निर्णय झालेला आहे येत्या शुक्रवारी 21 तारखेला 21 ऑगस्टला आम्ही छत्रपती संभाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नामकरण त्या दिवशी होणार आहे आणि त्या दिवशी सर्व पक्षातील सर्व धर्मातील
सर्व लोक येतील आणि हा कार्यक्रम पार पडतील. दोन्ही महापुरुषांचे नामकरण नावाचे होईलच, मात्र एक सामाजिक क्रांतीचा एक उपक्रम सांगली जिल्ह्यात राबवला जातोय. कारण आतापर्यंत फक्त फुले शाहू आंबेडकर अशी चळवळ म्हणली जात होती, मात्र पहिल्यांदाच शाहू फुले आंबेडकर ही चळवळ उभा केली जाते. कारण सांगली जिल्ह्यात जो प्रयोग होतो तो संपूर्ण राज्यात नंतर अवलंबला जातो. त्याबद्दल काय सांगा? हा उपक्रम आम्ही सगळ्याच आंबेडकरवरती सगळ्याच आम्ही हाती घेतलेला आहे आणि हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रात राबवायचे आमची टीम आहे. त्यांचं मत आहे सर्व धर्म समूहित एकत्र यावं आणि काम करावं आणि बाबासाहेबांचे विचार, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार हे सर्वत्र पोचले पाहिजेत. हेच आमच्या आंबेडकर चळवळी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आम्ही पोचू ते कार्यक्रम. आज मार्केट कमिटी शेतकरी भवनमध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामकरण सोहळा केव्हा आयोजित करायचा किंवा तारीख कुठली ठरवायची यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या बैठकीसाठी इथं उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सचिनदादा सावंत, त्याचप्रमाणे ज्यांच्या सहकार्यानं, ज्यांच्या नेतृत्वानं, ज्यांच्या पुढाकारानं आज ही चळवळ इथंपर्यंत पोचली आहे ते आमचे सहकारी मित्र जिल्हा परिषद सदस्य सचिनदादा कांबळे, त्याचबरोबर तुषारदादा खांडेकर असतील, विश्वास बापा असतील, सर्व टीम त्यांची, या सर्वांनी जो आज जे नामकरण सोहळ्याचं आयोजन केलं, खरोखर ही महाराष्ट्राला किंवा देशाला आदर्श घेण्याची बाब आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावासाठी आग्रह धरणारे हे आमचे दलित बांधव कुठेही कमी पडणार नाहीत. कारण त्यांनी जी आज भूमिका घेतली, पहिल्यापासून जी भूमिका घेतली होती की एकाही नावासाठी न लढता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लावता म्हणता आलं असतं यांना, पण यांनी दोन्ही नावासाठी आग्रह धरला. मी सर्व आमच्या मराठा बांधवांच्या वतीनं या आमच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. कारण या नाव काढल्यानंतर ज्या स्पीडनं या मंडळींनी आग्रह धरला की दोन्ही नावं लागली पाहिजेत. आज मला ज्या पद्धतीनं धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव लावणारे मंडळींनी जो आग्रह धरायला पाहिजे होता, जो पुढाकार घ्यायला पाहिजे होता, तो घेतलेला दिसत नाही. पण ह्या आमच्या बांधवांनी कुठलीही तमाप किंवा पर्वा न बाळगता किंवा पुढं काय भविष्यात काय आहे, काय कधी विचार केला नाही आणि करणारही नाही, ही आमच्या सर्वांनी जो पुढाकार घेऊन या दोन्ही नावासाठी आग्रह धरून तो पुढं निर्णयापर्यंत पोचवला. जो प्रशासनाला गुडघ्यावर बसवून या प्रशासनाला नाव लावण्यासाठी भाग पाडलं, या सर्व बांधवांचं मी अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या जी तारीख ठरवतील या 21 तारखेला आपण सर्वजण सांगली जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी, या मराठा समाज असेल, म्हणजे सर्वच समाजांनी, दलित समाज असेल, सर्व समाजांनीच, इथं जातीभेदाचा भाग नाही, या सर्वच समाजांनी या कार्यक्रमाला एक उत्सव म्हणून आणि ज्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी आपलं धर्मरक्षणासाठी रक्त सांडलं, आज त्यांच्या नावासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संविधानाचा अधिकार दिला, जी नियमावली दिली, आज त्यांच्या नावासाठी आज सर्वांनी आपलं 21 तारखेला येणाऱ्या सर्व कामधंदे बाजूला ठेवून आपलं सहकुटुंब, सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित यावं, या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो. आणि हा सुवर्ण काळ, या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या पंचायत समितीच्या आवारामध्ये मला वाटतं 10 वाजता, सकाळी 10 वाजता, 21 तारखेला सकाळी 10 वाजता आपण सर्वांनी सहकुटुंब या कार्यक्रमाची सहभाग घेऊन आपण साक्षीदार व्हावे एवढी विनंती करतो आणि थांबतो.